फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मानकरी आणि वडकीचा 1 नंबरचा मानकरी असा लखन आलाय. आणि मित्रांनो आता मैदानात जो धुमाकूळ घालतोय आणि जायला त्या मैदानात जे 1 नंबरचा मानकर करतोय असा लखन. दादा नमस्कार. नमस्कार. आज खरोखरच दादा बोलले होते आम्हाला फुसेगावचा हिंदकेसरी 1 नंबरचा व्हायचा आहे. कशी तयारी आहे? चांगली आहे तयारी. वाटते सर्जन पैरा आता फुटलेलाच आहे. सर्जा आणि लखन पळणार आहे. मायनीमध्ये जी स्पीड लागलं होतं आणि काय सांगतील जोडीबद्दल? चांगली आहे गाडी, काय नाही फाटी बघू आज आता काय होते. फाट्यात 1 नंबर आहे. मागच्या बॅड लक होता आहे का नाही? हा, ते नशिबात नव्हतं आपल्या. आता यावर्षी असेल तर होईल काहीतरी. आता तर जाईल त्या मैदानात फॉर्च्युनर पासून मला वाटते किती गुलाल झाले, किती नंबर झाले? आता तसं तर मला वाटते 5वं मैदान. 5वं मैदान आहे. हो. सलग 1 नंबर. हो. किती 1 नंबर झाला त्यात? त्याच्यात सगळेच 1 नंबर झाले. सगळेच ना. हो. जेव्हा जेव्हा फॉर्च्युनर झाला तेव्हा गावाकडे गेला तेव्हा काय चर्चा झाली, ते काय माहोल होता? भरपूर आनंद आणि सगळीकडे चर्चा सारखं हे येते आपले युट्यूब वाले हे ते. सगळ्यांचा आभार आहे आमचा. प्रेम कसं मिळते? लय खूप प्रेम देते तिकडले लोक. खास म्हणजे तुम्ही सुट्टी मेकर आहात आणि सुट्टी म्हणजे माझा पहिलंच माझी बात. जेव्हा काय पेशर असते दादा खाली का तर एवढं बघा, मैदान पडलं तर मोठे मैदान पडले तर टेन्शन येते किंवा पैरा कुठला करायचा, काय कसं करायचं, सगळं टेन्शन राहते. तसं काय सुट्टी मेकर म्हणून नुसतं सोडून बैल चालत नाही, सगळं नियोजन करावं लागते. दादा खरोखर म्हणजे रात्रंदिवस तुम्ही पहिला शेजारी आणि खरोखर ते पहिला सेवा करता. जेव्हा फॉर्च्युनर मैदानामध्ये जेव्हा फायनल होता का तर आदित्यटीची लढत होती फायनलमध्ये, जेव्हा सुट्टीत काय पेशर होतं दादा? कसं का तर प्रेशर म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, कधी बैल असं झेंडा पडते आणि कधी बैल सोडावा असं लय असं तुळतुळ होते. पोटात असं एक साईडला होते माणसाला. आणि त्यानंतर वडकीचं मैदान का तर आता एवढं कडक नेम निघाले की पट्टीच्या पुढं अर्धा इंच असलं तरी गाडी बाद होते. काय खाली लक्ष द्यायचं का झेंडाकडे लक्ष द्यायचं का बैलाकडे लक्ष द्यायचं? बैलावर म्हणजे आपलं एक डोळा बैलाच्या पायावर आणि एक डोळा झेंड्यावरच असतो. आपल्या पायावर आपण देतच नाही पुढे पाय किंवा पाठीमाग बैलाकडे एवढं किती पब्लिक असते असतंय. किती जरी असलं तर माझा एक डोळा बैलाच्या पायावर आणि एक डोळा झेंड्यावरच असतो. किती बी ताण पडून दे किंवा काय ना, पण शांत लिहिलं काय हो, शांत आहे ना सुट्टीला पण नाही काय अडचण सुट्टी. काय कळत नाही किंवा बैल किती पळतो किंवा काय नाही, पब्लिक फक्त म्हणणं पाहिजे. हो, आता किती वेळा तासात लागली गाडी? 3 नंबर तासाला 3 नंबर तासा किती वेळा आहे? 71. मित्रांनो बघू शकता. धन्यवाद दादा. खरोखर सोन्याचं नियोजन कसं असणार आहे? त्या छोट्याला छोट्या लग्नाचं काय नियोजन असणार आहे? सोन्यावर आहे. सोन्यावर असणार का? 22 सोन्यावर. कशी गाडी पळते काय? त्या चांगली पळ आता पहिल्यांदाच पळते ते गाडी. पहिल्यांदा पळते का? म्हणजे तो आता किती दिवस सोन्या लग्नाला बारक्या लग्नाला मग किती मैदान खेळा तिकडे? आता त्या छोट्याला कन 2-3 मैदान खेळलाय. 2 मैदान. कसा रिस्पॉन्स म्हणजे आता ह्यांच्यावर बी पळाला, ते सुंदर बरोबर पळवला होता. संतोष शेतोळकर आणि आपले गौतम भाई यांच्या सुंदर बरोबर पळाला. आपली घरचीच गाडी कधी पळता दिसेल लवकरच आता ओपनचं जिथं मैदान असेल तिथं म्हणजे चांगलीच बैल आहे ना? ओपनच्याच मित्रांनो मैदान. खरोखरच बैलाला आता आराम पाहिजे. आज बैल मैदानात रात्री कसं तिथं गोट्या आल्या होता, कसा प्रोत्साहन भेटला, किती जणांचे कॉल किती भेटीला आले? नाही, आपले हे आले होते आपले तुषार बौद्धमा, म्हणजे बाईक घेऊन गेले. मित्रांनो खरोखर दादा धन्यवाद, शुभेच्छा देतो तुम्हाला. मित्रांनो बघू शकता इथं छोटा लखन इथं आज दादांकडे मित्रांनो छोटा लखन. काय सांगतील दादा एवढ्या मोठ्या मैदानामध्ये दोन्ही बिदंदे आता खरोखर लखन जाईल त्या मैदान 1 नंबरचा मानकरी छोटा लखन बद्दल काय सांगशील? काय चांगला पळतो, त्याचं नाही काय अडचण. त्याचं काय नाही अडचण. दादा चांगला नियोजन पण चांगलं आहे. हा, नियोजन बी चांगलं आहे ना? फाटीला कसं उराटीमध्ये आणि खोडा आणि सप्पीमध्ये काय फरक असतो दादा? किती काय ताण नाही पडतो? का, म्हणजे बैलांना दोन्ही बैलांना काय तसंही नाही काय. तसं काय ना? सपय असो उराटीची असू द्या, काय नाही. पुशेगावला बी आपल्या पेडगावला बी उराटीच असती, तिथं बी पळाली, तिथं ते काय अडचण नाही. अडचण म्हणजे काय कसं बी असो किंवा काय राहणार नाही, फक्त चांगला गाडी. पब्लिकचं काय सांगशील? फॅन लोकांना काय सांगशील? पब्लिकचं काय, पब्लिक पुशेगाव गावच असं आहे की पब्लिक त्यांनाच थांबतं फक्त. त्यांना सांग हा, पब्लिकला ती काही पब्लिक देवाच्या ह्याच्यात आहे की पब्लिक कंट्रोल होतं. मित्रांनो बघू शकता म्हणजे खरोखरच आज छोटा लखन म्हणलं तरी तसंच नाव करतोय. मालकाचं नाव खरोखर मित्रांनो एवढं लखननं केलं. काही लोक असतात ना म्हणजे जे बैलावर जेव्हा पाठ प्रेम करणारे. खरोखर दादा धन्यवाद. थँक्यू.